श्री स्वामी समर्थ दोस्त. तर आज आपण बनवतो मिल्कशेक बनवतोय. तुम्ही भरपूर प्रकारचे मिल्कशेक बनवून पिलेले असते, पण आज मी वेगळ्या पद्धतीचं मिल्कशेक दाखवते. हे जे मी गुलकंद घेतलेलं आहे, जे आपण उन्हाळ्यात नेहमी आपण गुलाबाच्या पाकळींपासून जे बनवलं जातं गुलकंद, त्याचं मिल्कशेक बनवणार आहेत. तर इथं मी ना आता गुलकंद घेतलेलं आहे, त्याच्यानंतर मग इथं मध टाकेल. तुम्ही मधच्या ऐवजी साखर या गूळ तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही टाकू शकता. पण मी तर मध घेतलेलं आहे. तर मध टाकायचं. त्याच्यानंतर मग दूध टाकायचं. जेवढं तुम्हाला आता गुळकोण जेवढं घेतलेलं तेवढं दूध टाकायचं आणि जेवढं तुम्हाला घट्ट या पातळ बघायचं असेल त्या हिशोबाने दूध टाकायचं. तर इथं मी आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घेतले आणि हे मिक्सरमधून आता बारीक करून घेऊ. तर इथं मी बारीक करून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही किती. हे बघा किती छान झालं बघू शकता तुम्ही. हे बघा खूप सुंदर झालेलं आहे. तर आता मी हे ग्लासमध्ये काढून गेले बघा. खूप छान झालं मिल्कशेक. आता तुम्ही बघू शकता आणि अगदी सोपं कमी वेळात तयार होणारं हे गुलकंदचं मिल्कशेक आहे. आता मी याच्यानं अजून थोडंसं दूध टाकलं आणि ते पूर्ण मिक्स करून परत टाकलं. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान मिल्कशेक झालेलं आहे. आता हे तुम्ही चॉकलेट या गुलकंदवरून टाकून डेकोरेशन बी करू शकता. मी तर डेकोरेशन वगैरे काहीच करत नाही आहे. खूप छान झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता तर हे उन्हाळ्याचे दिवस आले, वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक तुम्ही नक्की ट्राय करणार. तर हेही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हे माझे मिल्कशेक वेगळ्या पद्धतीचं मिल्कशेक आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय करणार तर मला मेसेज करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत